मला कळतच नाहीये सगळं कसं घडलं ग। इतक्या वर्षांची इतकी मेहनत आहे माझी, खूप कष्टाने हे एम्पायर मी उभं केलं। खूप मेहनत लागते ग याला, तुला तर ठाऊकच आहे। नाव कमवायला वेळ लागतो, पण गमवायला, बदनामी व्हायला एक क्षण सुद्धा पुरेसा असतो। इतक्या वर्षात हे नव्हतं घडलं, हे असं अचानक कसं काय? तिलोत्तमा शांत हो, सारंग गेलाय ना त्या मुलीशी बोलायला। मला खात्री आहे तो तिला नक्की समजावेल, आणि त्यांनी नाही समजावलं तर आपण दोघी बोलू तिच्याशी। आपल्याला हे सगळं नवीन आहे का? किती वर्ष करतोय आपण हा व्यवसाय? आपण कधीही आपल्या कामात खोटेपणा केलाय का? पण मला कळतच नाहीये हे कोडं कसं सुटेल। पण आता आपली मुलं आहेत ना, ती सगळं व्यवस्थित करणार आहेत। तू विश्वास ठेव फक्त। तुला तर माहिती आहे ना किर्लोस्करांची कॉस्मेटिक विंग सुद्धा आहे। काय सांगू, मागच्या वेळेला एकदा आमच्या एका क्रीममुळे पण अशीच परिस्थिती निर्माण झाली होती। बरं, त्यात आम्ही सगळे नैसर्गिक पदार्थच वापरले होते, पण तरीही काही मुलींचे चेहरे खराब झाले होते, आणि अजूनही त्या प्रसंगाची आठवण जरी झाली तरी काटा येतो आमच्या अंगावर। पण मग तू कसं निभावलास मग? त्यावेळेला माझ्यासोबत माझी पारू। मॉम, डोंट वरी, आपण करू हे सगळं हँडल, आणि आपल्याला एक्सपिरियन्स आहे या फील्डमध्ये, या इंडस्ट्रीमध्ये होतं असं। शी इज राईट। बिसाइड्स एवढ्या मोठ्या कंपनीसाठी अशा छोट्या मोठ्या गोष्टी तर होतच असतात ना। शिवानी, ही छोटी गोष्ट असेल तुझ्यासाठी, आमच्यासाठी ही खूप महत्त्वाची आहे, कारण आमचा प्रत्येक कस्टमर आमच्यासाठी खूप मोलाचा आहे। ऑफकोर्स आय अंडरस्टँड। तुम्ही प्लीज काळजी करू नका। हवं तर मी माझी अख्खी टीम कामाला लावते, पण मी सारंग, आय मीन तुम्हा सगळ्यांना काहीच होऊ देणार नाही। थँक्यू। तुम्ही एवढ्या प्रेमाने मला या घरात आणलं होतं, आपलं मानलं होतं, तर मला तुमच्यासाठी काहीतरी करण्याची वेळ आली। काळजी करू नका, मी प्रयत्न करते। बोल सावली। जगन्नाथ जी, तुम्हाला माहिती आता काय झालंय? तुझा बाप जिवंत असेपर्यंत तुला घाबरण्याची गरज नाही, मी बघतो काय करायचं ते। कुठे गेली तुमची जयू, बघा ना। धक्का काय मारतो रे, धक्का काय मारतो, धक्का काय मारतो? लागलं, आओ लागलं, आओ। सारंग सर फोन का उचलत नाहीयेत माझा? तिथे सगळं ठीक असेल ना? मला खूप काळजी वाटते। पांडुरंगा,
सारंग सरांना सुखरूप ठेव. साऊ बाळा, काय बी होणार नाही बघ. आपला पांडुरंग आहे ना, त्याच्यावर भरोसा ठेव. तेव्हा आपल्या भक्ताचं कधी बी काय बी वाईट होऊ देणार नाही. त्याला समजायची काळजी आहे. सावली, काळजी नको करूस. ही अशी सिच्युएशन सारंगी बराच वेळा हँडल केल्या असतील, पण एक गोष्ट विसरताय तुम्ही. फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम रूपम कॉस्मेटिक्सने आउट ऑफ द वे जाऊन धूम धडाक्यात या मुलीच्या नावाने क्रीम लॉन्च केली. मग तुझं म्हणणं काय? हिच्यामुळे झालंय का? हिचं नाव क्रीमला दिलं म्हणून हे सगळा क्युअर झालाय? काय विचार करते? कुठलाही संदर्भ कुठेही जोडते का? बबलू दादा, आमच्या सूनबाईसने कुठं पाहिलं का हो तुम्ही? का सॉरी, मी नाही बघितले त्यांना. आणि आपण नंतर बोलूया ना त्याच्याबद्दल. बोल सावली. जगन्नाथजी, तुम्ही पोहोचलात का? अगं मी पोहोचतोच आहे. कधी पोहोचणार आहात? मी सारंग सरांना फोन लावते, ते फोन उचलत नाहीयेत. तुम्ही लवकर पोहोचा आणि त्यांना सांगा मला फोन करायला. मला काळजी वाटते. तू काळजी करू नको, मी पोहोचतोच आहे. सगळं ठीक होईल. हा, सारंग? हो, सारंग आहे. सारंग, 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 अरे यार, सारंग, सारंग, सारंग. शर्टाला रक्त का लागलं होतं? कोणी आहे का? हॅलो, हॅलो, कोणी आहे का? काय करत होता सारंग इथे?